नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मला बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं की सर थायरॉइडवर आम्हाला उपाय सांगा. तर मी आज तुम्हाला थायरॉइडवर अतिशय सोपा, करता येईल असा आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे. तर थायरॉइड ही आपल्या गळ्यामध्ये असणारी एक लहान ग्रंथी आहे. साधारण फुलपाखरासारखा आकार असणारी ही गळ्यामधली ग्रंथी आहे आणि आपल्या शरीरामधलं चयापचय जे असतं ते कंट्रोल करण्याचं काम हे थायरॉइड ग्रंथी करत असते. थायरॉइड हे असं संप्रेरक आपल्या शरीरामध्ये सोडते की त्यामुळे कोणत्या पेशीने किती शक्ती वापरायची आहे याचं नियमन करण्याचं काम ते संप्रेरक करत असतं. आणि हे थायरॉइड संप्रेरकाचं रक्तामधील प्रमाण ठरवणारी जी ग्रंथी असते ती आपल्या डोक्यामधली पिट्युटरी ग्लँड म्हणतो आपण त्याला, किंवा पिट्युटरी ग्रंथी असं म्हणतो. तर ही पिट्युटरी ग्रंथी रक्तामधील थायरॉइड संप्रेरकाचं प्रमाण निश्चित करत असते. आता हे थायरॉइड जे संप्रेरक आहे ते जर आवश्यकतेपेक्षा आपल्या शरीरामध्ये जास्त झालं तर आपल्या शरीरामधील जी ऊर्जा आहे ती आवश्यकतेपेक्षा जास्त वापरली जाते आणि मग आपल्या शरीराची जी आहे ती कमी पडते आणि आपली जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित कार्य करत नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपली मोटरसायकल ओव्हरफ्लो होते, त्याच्यामध्ये जर क्षमतेपेक्षा जास्त जर पेट्रोल आपण टाकलं किंवा क्षमतेपेक्षा जास्त ऑइल जरी टाकलं तरी जी आहे गाडी ती गाडी व्यवस्थित चालत नाही, म्हणजे ओव्हरफ्लो झाली असं म्हणतो आपण त्याला. तर त्याच पद्धतीचं कार्य आपल्या शरीरामध्ये घडत असतं. थायरॉइड संप्रेरक जर जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये निर्माण झालं किंवा आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणामध्ये जरी निर्माण झालं तरी आपल्याला थायरॉइड नावाचा जो आजार होतो याचे दोन प्रकार आहेत. हायपोथायरॉइडिझम म्हणून एक आहे आणि हायपरथायरॉइडिझम म्हणून एक आजार आहे. असे दोन प्रकार आहेत. हा थायरॉइडवर अतिशय इफेक्टिव्ह परिणामकारक अशा उपाय सांगणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये धने असतात. हे धने जे आहेत ते धने या थायरॉइड प्रॉब्लेम मधून तुम्हाला मुक्ती देण्यासाठी खूप महत्वाचं कार्य करतात. तर काय करायचं आहे, जे धने आहेत आपल्या घरामधले ते तुम्ही 15 दिवसासाठी जेवढे लागतील, सकाळी 1 चम्मच संध्याकाळी 1 चम्मच याप्रमाणे तुम्हाला लागणार आहेत. या पद्धतीने तुम्ही साधारणतः 100-200 ग्रॅम धने घेऊन त्याला थोड्या प्रमाणामध्ये, पूर्ण भाजायचं नाही, अर्धे कच्चे अर्धे भाजलेले अशा स्थितीमध्ये त्यांना भाजायचं आहे. थोडं भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही, करपायचे नाही आहे. थोडं भाजून पावडर बनवायची आहे, बारीक पावडर बनवायची आहे. आणि ही बारीक पावडर सकाळी उपाशीपोटी तुम्हाला ती पावडर 1 चम्मच पावडर साधारणतः 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून ते पाणी उकळवायचं आहे जोपर्यंत अर्धा ग्लास होत नाही तोपर्यंत. आणि ते पाणी कोमट झाल्यानंतर, म्हणजे थंड झाल्यानंतर किंवा सोमक झाल्यानंतर आपल्याला ते सकाळी उपाशीपोटी प्यायचं आहे आणि संध्याकाळी झोपताना पण प्यायचं आहे. धने जे आहे ते आपल्या थायरॉइडचं कार्य जे आहे ते उत्तम प्रकारे करण्याचं काम करत असतं. तर या धन्यामुळे तुमचा थायरॉइडचा जो प्रॉब्लेम आहे तो कंट्रोलमध्ये येतो. शिवाय या उपायाबरोबरच तुम्हाला आणखी एक गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे आहे लाल कांदा. हा लाल कांदा तुम्हाला या थायरॉइडच्या समस्येसाठी खूप महत्वाचं कार्य करणार आहे. हा कांदा जो आहे तो अर्धा असा 2 भाग करून घ्यायचे आहेत, त्याचे कापायचा आहे आणि आपल्या गळ्याला अर्धा कापल्यानंतर हळूवार त्याला अशी एकदम हळूवार त्याला थायरॉइडच्या जागेवर आपल्याला त्याची मसाज करायची आहे. दोन्ही बाजूनी अर्ध्या अर्ध्या भागाने हळूहळू स्लोली राऊंड अशी, म्हणजे गोल गोल त्याला अशी मसाज करायची आहे. जास्त जोर द्यायचा नाही, एकदम हळूहळू मसाज करायची आहे. ही मसाज तुम्हाला संध्याकाळी झोपताना करायची आहे. आणि त्यानंतर झोपताना तुम्ही जेव्हा ही कांद्याची मसाज करणार आहात तेव्हा ते कांद्याचा जो रस लागलेला असेल तो धुवायचा नाही, तर रात्रभर तसाच राहू द्यायचा आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही आंघोळ करताना कोमट पाण्याने तो रस धुवून काढायचा आहे. त्याचबरोबर सकाळी जेव्हा आंघोळ करता तुम्ही, ते आंघोळीचं पाणी तुम्हाला तोंडामध्ये पूर्णपणे धरायचं आहे. अशा पद्धतीनं पूर्ण धरायचं आहे. गरम असेल, तुम्ही गरम पाणी वापरत असाल तर गरम पाणी, किंवा थंड पाणी आंघोळीसाठी वापरत असाल तर थंड पाणी, अशा तोंडामध्ये असं पूर्ण धरायचं आहे, पूर्ण आंघोळ होईपर्यंत.
आता याचा असा परिणाम असतो की जे आपले सर्व ऑर्गन आहेत ते आपल्या घशाशी कनेक्ट आहेत. जिथं थायरॉइड ग्रंथी आहे तिथं हे सर्व ऑर्गन जे आहेत ते कनेक्ट आहेत आणि जेव्हा आपण पाणी तोंडामध्ये घेतो तेव्हा उत्तम प्रकारे त्याची कार्य करण्याची जी क्षमता आहे ती उत्तम प्रकारे होते. जे संप्रेरक ते सोडणार आहेत त्या संप्रेरकाचं उत्तम प्रकारे सिक्रिशन होण्यासाठी या तोंडामध्ये धरलेल्या पाण्याचा तुम्हाला फायदा होत असतो. असा तिन्ही पद्धतीचा जर तुम्ही उपचार केला तर तुमचा जो थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे मग तो हायपोथायरॉइडिझम असो किंवा हायपरथायरॉइडिझमचा प्रॉब्लेम असो 15 दिवसामध्ये तुमचा हा थायरॉइडचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो आणि नष्ट होण्यास त्याची मदत होते. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जर एखाद्याची ट्रीटमेंट चालू असेल, ऑलरेडी तुम्ही दवाखान्यात गेलेले आहात, तर तुमची ट्रीटमेंट चालू आहे तर ती ट्रीटमेंट चालूच राहू द्या. त्याचबरोबर हा उपाय पण करा. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. म्हणजे तुमचा दवाखान्यातला उपाय चालू आहे आणि हाही उपाय तुम्ही त्याच्यासोबत करू शकता. तुम्हाला दवाखान्यातला उपाय त्यासाठी थांबवण्याची गरज नाही. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.